नमस्कार. आज ना आपण एका अशा सोप्या चॅलेंजवर बोलूया जे फक्त 15 दिवसांत आपलं आरोग्य आणि एनर्जी लेवल पूर्णपणे बदलू शकतं. ऐकायला तर हा एक छोटासा निर्णय वाटतो, पण त्याचे परिणाम ते खूप मोठे आहेत. 15 फक्त एक आकडा वाटतो नाही का? पण हा फक्त एक आकडा नाहीये. हे 15 दिवस आपल्या आरोग्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतात. कसं? चला तेच तर जाणून घेऊया. बरं, आता थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याला अनेकदा कळतसुद्धा नाही की आपण दिवसभरात किती जास्त साखर खात असतो. म्हणजे बघा ना, चहा, कॉफी, बिस्किट्स, कोल्ड्रिंक्स ही यादी तर संपणार नाही. आणि या सगळ्या आरोग्य कथेमधला मुख्य खलनायक कोण? तर पांढरी साखर. खरं तर यात शरीराला आवश्यक असं काहीही नाही, फक्त रिकाम्या कॅलरीज आहेत, ज्यामुळे हळूहळू आजारांना सुरुवात होते. पण ही जी अतिरिक्त साखर आहे ती आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम करते? मधुमेहाचा धोका तर आहेच, पण सततचा थकवा, त्वचेच्या समस्या या सगळ्यामागे साखर हे एक मोठं कारण असू शकतं, हे लक्षात घ्या. चला तर मग या प्रवासाच्या सुरुवातीबद्दल बोलूया. हे मान्यच करायला हवं की पहिला टप्पा हा सगळ्यात आव्हानात्मक असतो, पण तोच सर्वात महत्त्वाचाही आहे. सुरुवातीला जो काही त्रास होतो ना, तो खरं तर एक चांगला संकेत आहे. याचा अर्थ काय? तर आपलं शरीर एका नवीन, निरोगी सवयीला जुळवून घेत आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. आता बघा, पहिले 2-3 दिवस ना थोडे अवघड जाऊ शकतात. म्हणजे डोकं दुखणं, चिडचिड होणं किंवा उगाच थकवा जाणवणं असं होऊ शकतं. पण हे एकदम नॉर्मल आहे. कारण शरीराला साखरेची सवय झालेली असते ना. उलट ही लक्षणं म्हणजे आपलं शरीर बदलासाठी तयार होतंय याचीच खूण आहे. आणि एकदा का तो संघर्षाचा टप्पा पार झाला की सुरू होतो खरा जादूचा प्रवास. 4थ्या दिवसापासून आपलं शरीर स्वतःला आतून दुरुस्त करायला लागतं आणि इथूनच बदलाची ती पहिली झुळूक जाणवायला सुरुवात होते. यालाच म्हणतात डिटॉक्स फेज, म्हणजे शरीर आतून स्वच्छ होतंय आणि याच काळात पहिले आश्चर्यकारक बदल जाणवायला लागतात. आणि हे बदल आहेत ना, ते खरंच खूप उत्साह वाढवतात. पोट एकदम हलकं वाटायला लागतं, गॅस ॲसिडिटी कमी होते आणि सगळ्यात भारी म्हणजे गोड खाण्याची जी ती तीव्र इच्छा असते ना, ती हळूहळू कमी व्हायला लागते. हे अनुभवच तर पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रचंड प्रेरणा देतात. आता आपण प्रवासाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे बदल फक्त जाणवत नाहीत, तर चक्क आरशात दिसू लागतात. डिटॉक्सच्या दुसऱ्या आठवड्यात खरा ग्लोअप सुरू होतो. त्वचेवर आणि शरीरावर जे परिणाम होतात ना, ते खरोखरच अविश्वसनीय असतात. साधारण 8व्या दिवसापासून त्वचेमध्ये एक नैसर्गिक चमक यायला लागते. साखर शरीरातली सूज वाढवते आणि ती बंद केल्यावर त्वचा आपोआप सुधारते. पिंपल्स कमी होतात आणि चेहरा एकदम फ्रेश दिसायला लागतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? कोणतंही कडक डाएट वगैरे न करता फक्त साखर सोडल्यामुळे वजनात आणि विशेषतः पोटावरच्या चरबीत फरक दिसायला लागतो. आणि जेव्हा कपडे थोडे सैल झाल्याचं जाणवतं ना, तेव्हा तर आत्मविश्वास एकदम कैक पटीने वाढतो. पण हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करायचं कसं? घाबरू नका, त्यासाठी सुद्धा एक सोपा मार्ग आहे. चला काही एकदम प्रभावी टिप्स पाहूया. यशस्वी होण्यासाठी ना फक्त 2 सोपी सूत्र लक्षात ठेवायची आहेत. एक, साखरेला एक चांगला हेल्दी पर्याय शोधायचा आणि दुसरं, नकळतपणे आपल्या खाण्यात येणारी छुपी साखर ओळखायची. बस या 2 गोष्टी जमल्या ना की हे चॅलेंज एकदम सोपं होऊन जाईल. तर मग प्रश्न येतो की पांढऱ्या साखरेऐवजी वापरायचं तरी काय? तर हे बघा, इथे काही उत्तम पर्याय आहेत. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, हे पर्याय हेल्दी असले तरी त्यांचा वापर प्रमाणातच करायचा. कारण कसं आहे, अति तिथे माती. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण साखर खातच नाही, पण यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये अनपेक्षितपणे खूप जास्त साखर लपलेली असते. म्हणूनच पॅकेटवरची माहिती वाचणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर, जिथे या 15 दिवसांच्या मेहनतीचं गोड फळ मिळतं. 15व्या दिवसापर्यंत रक्तातील साखरेची पातळी संतुलित झाल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता जाणवते. दिवसभर ताजेतवाने वाटतं आणि कामावर लक्ष केंद्रित करणं खूप सोपं होतं. आणि हो, विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी साखर सोडण्याचे तर अनेक फायदे आहेत. हार्मोनल बॅलन्स सुधारण्यापासून ते पीसीओडी पीसीओएसच्या त्रासात आराम मिळण्यापर्यंत हे बदल खरंच खूप महत्त्वाचे ठरू शकतात. हा एक छोटासा निर्णय आपल्या शरीरासाठी एक मोठी गुंतवणूक ठरू शकतो, कारण 15 दिवसानंतर आपल्या शरीरच आपल्याला त्यासाठी धन्यवाद देईल. तर मग हे 15 दिवसांचं आव्हान स्वीकारायला आपण तयार आहोत का? हा प्रश्न फक्त आरोग्यापुरता नाहीये, तर तो आपल्या इच्छाशक्तीचा सुद्धा आहे. विचार नक्की करा.